नाशिक शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणारे गंगापूर धरण तसंच मुकणे धरणावर विविध कामं महावितरणकडून केली जाणार आहेत आणि त्यासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभर पाणी पुरवठा होणार नसल्याचं पालिकेकडून कळवण्यात आलंय। तर रविवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। मुंबईत बेस्टच्या 10.5 लाख वीज ग्राहकांचे मीटर बदलण्याचं काम अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि या कंपनीनं दक्षिण मुंबईमधून वीज मीटर बदलण्यास आता सुरुवात केली आहे। देशभरातल्या विजेचे मीटर बदलून त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकल्प ऊर्जा विभागानं हाती घेतला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बिद्री साखर कारखान्याच्या ऊसाला उच्चांकी दर देण्यात आलाय। ऊसाला प्रतिटन 3407 रुपये इतका दर दिलाय। बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांनी हा दर जाहीर केलाय। ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर डान्स प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटलेत। चौकशीची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली। दाऊद हस्तकासोबत पार्टी हा देशद्रोह असल्याचा आरोप भुसेंनी केलाय। तर हा पेंग्विन आणि पार्टीचा भाग असल्याचं सांगत आशिष शेलारांनी मवियावर निशाणा साधला। या पार्टीची एसआयटी चौकशी केली जाणार आहे। सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी झाली आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली। त्याआधी बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याच्यासह तिघांची चौकशी झाली। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याच्या आरोपामुळे बडगुजर वादात अडकले। सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। नितेश राणेंनी केवळ एक फोटो दाखवला, मात्र दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये भाजपचे गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकर, देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप हे सुद्धा उपस्थित होते असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटानं निषेध आंदोलन केलं। नाशिकच्या मायको सर्कल इथं शिवसेना कार्यालयाबाहेर त्यांनी घोषणाबाजी केली। बडगुजर यांचा फोटो पाकिस्तानच्या झेंड्यावर लावून निषेध नोंदवण्यात आला। तसंच प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारून बडगुजर देशद्रोही आहेत अशा घोषणा दिल्या। नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात भाजपही आक्रमक झाली। बडगुजर यांच्या विरोधात नाशिक शहरातल्या रविवार कारंजा परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी करणाऱ्या बडगुजर यांचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेनेचे नाशिक शहर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शालीमार इथल्या कार्यालयासमोर नितेश राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच बंद केला। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सिडको परिसरातील कार्याची सुरक्षा वाढवण्यात आली। शिंदे गटानं बडगुजर यांच्या विरोधात आंदोलन करत पक्ष कार्यालयासमोर त्यांचा पुतळा जाळून निषेध केला। त्यामुळे दोन्ही गटात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। बीड जाळपोळ प्रकरणामध्ये 2 दिवसात एसआयटी स्थापन करू अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली। बीडमधल्या जाळपोळीवर विधानसभेत चर्चा झाली आणि या प्रकरणामध्ये एसआयटी का स्थापन केली नाही असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला होता। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही घोषणा केली। अमरावतीमध्ये हनुमानगडीवर आजपासून 20 डिसेंबरपर्यंत 5 वेळा हनुमान चालिसाचं पठण होणार आहे। यावेळी दम असेल त्यांनी रोखावं असा थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंचं नाव न घेता यावेळी दिलं। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं 10 एकर जागेत देशातली भव्य 111 फुटांच्या हनुमानाची मूर्ती स्थापन केली। शिवसेना ठाकरे गटाच्या आज मुंबईमध्ये निघणाऱ्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली। दुपारी 4 वाजता धारावी टी जंक्शनमधून हा मोर्चा सुरू होईल आणि तो अदानींच्या बीकेसी मधल्या कार्यालयावर धडक देणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गट हा मोर्चा काढत आहे। धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट काढत असलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला। टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। ठाकरेंच्या काळामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्तीनुसार विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला।
अनिल देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्या अजित पवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। काटोल विधानसभा क्षेत्रात अजित पवार गट रविवारी सभा घेणार आहे आणि या सभेला अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतरही नेते उपस्थित असणार आहेत। अनिल देशमुख सध्या शरद पवार गटामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात अजित पवार राजकीय वातावरण तापवणार आहेत। आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोपरखळी मारली। चहा विक्रेत्यांना अच्छे दिन आले, तसंच अच्छे दिन चहा पिणाऱ्यांना सुद्धा यायला हवेत, असं अमोल कोल्हे म्हणाले। पुण्यामध्ये आपल्या जन्मगावी नारायणगावमध्ये बालपणीच्या मित्रांसोबत कोल्हेंनी चहाचा आस्वाद घेतला। पुन्हा एकदा श्रद्धा वालकर प्रकरण घडण्यापूर्वी लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली। नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली। तर लव जिहाद विरोधी कायद्याबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे, लवकरच निर्णय होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं। वर्ध्यातील लोक महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आज ओबीसी एल्गार महासभा होणार आहे। छगन भुजबळ या सभेमध्ये ओबीसींना मार्गदर्शन करणार आहे। सकल ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी सभा आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते बमनराव तायवाडे, तैलिक महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास रडस या सभेला उपस्थित असतील। अमरावतीत महादेव कोळी समाजानं आरक्षण मागणीसाठी विराट मोर्चा काढला। 10 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं महादेव कोळी समाज आक्रमक झाला। अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलकांनी रोष व्यक्त केला। महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 11 महिन्यात 544 डेंग्यू रुग्ण आढळले। सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णवाढ अधिक आहे, तर एकाचा ऑक्टोबरमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत यंदा वाढ झाल्यानं जिल्हा आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे। उद्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक ठेवण्यात येणार आहे। पश्चिम मार्गावर माहीम ते सांताक्रूज आणि मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण असा हा ब्लॉक घेण्यात येईल। हार्बर मार्गावर कुठलाही ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला। आदर्श बँक घोटाळा प्रकरणात ठेवीदारांच्या आंदोलनानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मलकापूर बँकेसमोर ठेवीदारांनी आंदोलन केलं। आपल्या ठेवी आम्हाला तात्काळ परत करा, अन्यथा आत्महत्या करू असा कडक इशारा ठेवीदार आंदोलकांनी दिला। गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त काळापासून मलकापूर बँकेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत। अहमदनगरमध्ये एका खासगी बँकेच्या नामफलकाला मनसैनिकांनी काळं फासलं। टेम्पो कर्ज फेडीवरून बँकेच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीनं आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यानं मनसे नेते वसंत मोरे यांच्या नावानं चिठ्ठी लिहिली होती। त्यानंतर बँकेनं टेम्पो पीडित कुटुंबाला या संदर्भात मदत द्यावी अशी मागणी मनसेनं केली। पुणे महापालिका शिक्षण मंडळातल्या अधिकाऱ्याला काळं फासण्यात आलं। दत्तात्रय फुले असं या अधिकाऱ्याचं नाव आहे। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान हे कृत्य केलं आणि विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्य परिचालक संघटनेचं गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावरच्या बॅरिकेड्स तोडले। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। नागपूरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला। अंगणवाडी सेविकांना पूर्णवेळ कायमस्वरूपी करून इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी। महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मानधन द्यावं या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। सांगलीमध्ये आक्रमक अंगणवाडी सेविकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। शासकीय सेवेत समावेश करावा यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे। मात्र राज्य सरकारनं अद्याप दखल न घेतल्यानं संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी सांगली मिरज रस्त्यावर ठिय्या मारला। वाशीमध्ये अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढला। 4 डिसेंबरपासून त्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावं, मासिक पेन्शन लागू करावी या त्यांच्या मागण्या आहेत। दुधाला हमीभाव, कांदा निर्यात बंदी विरोधात अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील कोल्हार गावी ठाकरे गटानं रास्ता रोको केला। येत्या 10 दिवसात दुधाला हमीभाव दिला नाही तर दुग्धविकास मंत्री विखेंच्या घरी जाऊन त्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा देण्यात आला। 22 जानेवारीला सुट्टी द्या अशी मागणी करण्यात आली। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली आहे। 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर इथं प्रतिष्ठापना करण्यासाठी जाणार आहेत आणि त्यामुळे त्या दिवशी सुट्टी द्यावी यासाठी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन दिलं।
मुंबईतील महापालिका शाळांमध्ये प्रभू श्री राम विषयावर विविध स्पर्धा घ्या असं पत्र मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिका आयुक्तांना लिहिलंय। 1 ते 15 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा घेण्याचे निर्देश लोढांनी दिलेत। अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण होतंय आणि त्यानिमित्तानं या स्पर्धेचे आदेश दिलेत। सरसंघचालक मोहन भागवत 17 डिसेंबरला सांगलीमध्ये असणार आहेत। टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्याला ते उपस्थित राहतील। टिळक स्मारक मंदिरासह कैवल्यधाम कोटणीस महाराज मंदिराला ते भेट देतील, तर आरएसएसच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील। मुंबई पाठोपाठ नागपूर विधान भवनाचं नूतनीकरण केलं जाणार आहे। मात्र जुनी इमारत हेरिटेज असल्यानं ती इमारत सोडून इतर जागेवर नूतनीकरण करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे। सेंट्रल हॉल पक्ष कार्यालयासाठी 2 एकर जागा हस्तांतरण करण्याची योजना आहे, तर विधानसभा, विधान परिषद आणि प्रशासकीय इमारतीला सबवेद्वारे कनेक्टिव्हिटी असेल। भंडाऱ्याच्या धुसाळामध्ये मातीच्या घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये संसार उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या। यामध्ये हजारो रुपयांचं नुकसान झालं। दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अजून कळू शकलेलं नाहीये। मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संध्याकाळी कारनं पेट घेतला, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक मंदावली। गोरेगावजवळ हायवेवर कार पेटली। ऐन संध्याकाळच्या या घटनेमुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला। गोंदियातील पाथरी कटंगी मार्गावर भरधाव टिपरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला। चाकाखाली आल्यानं या दोघांचा मृत्यू झाला। गोरेगाव पोलीस टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत। कोल्हापूरमध्ये राधानगरीच्या देवगड निपाणी मार्गावर औषध घेऊन जाणारा ट्रक उलटला। यामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला, तर अपघातामुळे कोकण कोल्हापूर मार्गाची वाहतूक बंद झाली आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली। अंबरनाथच्या नवरेनगर परिसरामध्ये 26 वर्ष जुना इमारतीचा स्लॅब कोसळला। यामध्ये 2 जण जखमी झाले। अग्निशमन दल तसंच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व फ्लॅट रिकामे केले, त्यामुळे इमारतीतील रहिवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। भारताचं अवकाशातलं सामर्थ्य वाढत चाललंय। डीआरडीओनं ऑटोनॉमस विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वी चाचणी घेतली। कर्नाटकमधल्या चित्रदुर्गमध्ये एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर स्वदेशी हायस्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची उड्डाण चाचणी पार पडली आणि या चाचणीमुळे आता टेलनेस कॉन्फिगरेशनमध्ये मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला। भारताच्या पामतेल आयातीमध्ये गेल्या 3 महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली। नोव्हेंबरमध्ये ही आयात मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास 23% वाढली। मोठ्या सवलतींमुळे रिफायनर्सनी वनस्पती तेलांपेक्षा पामतेलाला प्राधान्य दिल्याचं दिसतंय आणि याचा परिणाम शेजारच्या पामतेल उत्पादक देशांच्या तेल साठ्यावर होणार आहे। पाकिस्तानी कोर्टानं माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सुनावणीचं वार्तांकन करायला पाकिस्तानी मीडियाला बंदी घातली। ही सुनावणी बंद दाराआड आता होणार आहे। सरकारी गुपितं उघड केल्याच्या आरोपाखाली इम्रान खान यांच्या विरोधात सुनावणी होतीये, तेव्हा ती पारदर्शकतेनं व्हावी यासाठी मीडिया बंदीचा हा निर्णय घेतलाय। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता पुढच्या 40 ते 50 वर्षात इतिहास जमा होण्याची शक्यता आहे। समुद्राची पातळी वाढल्यानं गेल्या 20 वर्षात जकार्ता शहर 16 फूट पाण्याखाली गेले, त्यामुळे 2050 पर्यंत शहराचा 1/3 भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। आयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड समोर आली आहे। नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे नव्या कर्णधाराची घोषणा केली। मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागली, त्यामुळे रोहित शर्माचं काय असा सवाल उपस्थित होतोय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर आता कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करण्यात आली आहे। बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय। क्रिकेट खेळाडूंना विशेष करून पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपुढे 1 ते 100 मधील संख्या निवडण्याचा पर्याय असतो, मात्र यामध्ये आता 10 आणि 7 नंबरच्या जर्सीचा पर्याय उपलब्ध नाही। गौतमी पाटीलचा पहिला मराठी सिनेमा घुंगरू काल रुपेरी पडद्यावर झळकला। विशेष म्हणजे इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी गौतमी पाटीलच्या घुंगरू सिनेमाच्या पहिल्या शोला हजेरी लावली। अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या बहुचर्चित फायटर सिनेमातलं पहिलं गाणं रिलीज झालंय। सिनेमाच्या टीमनं सोशल मीडियावर हे गाणं पोस्ट केलंय। शेर खुल गए असं या गाण्याचे बोल आहेत। ते 25 जानेवारीला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आहे।
ब्राझीलमधला तरुण गायक पेड्रो हेनरिक याचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गातानाच निधन झालं. पेड्रो अवघ्या 30 वर्षांचा होता. गाणं गाताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे गायक केकेच्या निधनाची आठवण ताजी झाली. रायगडच्या खोपोलीमध्ये ढेको एमआयडीसीतल्या एका कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड केला. यामध्ये आतापर्यंत 325 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ड्रग्जचा परदेशामध्ये पुरवठा करण्यासाठी कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून काम पाहणाऱ्या देवराज गडकर या आरोपीला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली. दादरा नगर हवेली इथून पालघरमध्ये मद्य तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याचं समोर आलंय. रुग्णवाहिकेतून 10 लाखांच्या मद्याची तस्करी करण्यात येत होती. उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर पथकानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही रुग्णवाहिका ताब्यात घेतली, मात्र चालक फरार झालाय. धुळ्यामधल्या शिरपूरच्या मुंबई आग्रा महामार्गावर 62 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. मध्य प्रदेशमधून आलेल्या एका कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे